नमस्कार, मी पाटलो पाटील. बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. शेतकऱ्यांना नवीन काही ना काही माहिती उपलब्ध झाली पाहिजे, त्यासाठी अभ्यास दौऱ्यांची गरज असते. कोकण कला व शिक्षण विकास संस्था ही दयानंद कुबल यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षतेखाली कार्यरत आहे. या संस्थेचे प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर शशिकांत कासले यांनी हा उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवण्याचा प्रयत्न केला आहे. हे जे नांदगावचे शेतकरी आले होते, यावेळी नांदगावचे सरपंच रविराज मोरजकर, पंचायत समिती अधिकारी राजेंद्र सावंत आणि शेतकरी यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. या प्रकारच्या अभ्यास दौऱ्यामुळे शेतकऱ्यांना एक वेगळी चांगली माहिती मिळू शकते. आणि कोकणातील संतोष खोत यांची शेती अशा पद्धतीची शेती आहे, बांबू शेती, की जी पाहिल्यानंतर अनेक शेतकऱ्यांना आपणही बांबू शेती करावी याची प्रेरणा मिळते. आणि वर्षभर या रानबांबुळी गावामध्ये अनेक शेतकरी भेट देण्यासाठी येत असतात. त्यामधीलच ही एक सहल होती कणकवली तालुक्यातील नांदगावची. तर अशा प्रकारच्या ह्या शेतीच्या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांना खूप चांगल्या प्रकारचे ज्ञान मिळू शकते. या गावचे सरपंच जे आहेत म्हणजे नांदगावचे, तर त्यांचं या कार्यक्रमाच्या वतीने स्वागत करतो. त्याचबरोबर उपसरपंच त्यांचं स्वागत, ग्रामपंचायत सर्व सदस्य, त्याच्याचबरोबर ती सर्व महिला प्रतिनिधी असतील, काही बचत गटाच्या अध्यक्ष असतील, सचिव असतील, त्यांचं स्वागत. सोबत असलेले माझे सगळे बंधू, शेतकरी बंधू असतील, त्यांचं स्वागत. सगळ्यात महत्त्वाचं ग्रामपंचायत अधिकारी सावंत भाऊ जे आहेत, त्यांचंसुद्धा या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. त्याचबरोबर ती माजी सरपंच माझी व्हिडिओ एक होय माजी विस्तार अधिकारी, त्यांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. इथपर्यंत आणलं जे सारथी आहेत त्यांचंसुद्धा या कार्यक्रमात स्वागत करतो. कोण चुकलं माकलं असेल तरी सर्वांचं स्वागत करतो. आणि आता आपण ज्या गावात आलेलो आहे हे रानबांबुळी गाव, आणि रानबांबुळी गावामध्ये हा जो प्रकल्प म्हणजे हा जो हेच करण्यात आलेला आहे ते आपल्यासमोर मालक इथे उपस्थित आहेत, संतोष खोत. त्यांचंसुद्धा आमच्या ग्रामपंचायत आणि कोकण कला संस्थेच्या वतीने स्वागत करतो. तर त्यांनी या मेहनतीने बांबू लागवडमध्ये जो हे केलेला आहे, जवळजवळ 10 वर्ष झाली. 10 वर्षापासून त्यांनी आपला बांबूमध्ये वेगवेगळ्या आपल्या इथल्या स्थानिक जाती संवर्धन करण्याचं काम, आणि त्याच्यातनं शेती आणि शेतीबरोबर ती जोड व्यवसाय म्हणण्यापेक्षा हा मुख्य व्यवसाय त्यांचा आहे. जवळजवळ 12 एकरमध्ये बांबू लागवड केलेली आहे, धारबेट आणि बोरबेट. तर दोन्ही लावलेले आहेत, दोन्ही जाती लावलेल्या आहेत त्यांनी. आता बरेच जण म्हणतील की बांबू आम्ही बघतो एवढं हे करायचं काय नाही, परंतु कमर्शियल म्हणजे काय, आपल्याला जर अर्थार्जन जर करायचं असेल, आपलं सक्षम करायचं असेल, तर त्याच्याकडे त्या दृष्टीने म्हणजे आर्थिक दृष्टीने किंवा व्यावहारिक दृष्टीने जर बघितलं तर आपण सक्सेस होऊ शकतो. हे उत्तम उदाहरण आहे. या ठिकाणी याच्या आधी यांच्या वडिलांनी लावलेले आंबा आणि काजू होता. जसं काजू आंबा जसा काही वर्ष उलटल्यानंतर ती कमजोर झाली, त्याच्यात पुन्हा फवारणी, खतं, वातावरण, त्याच्यामुळे त्यांनाही लक्षात आलं की काय करायचं. म्हणून त्यांनी पहिलं सुरुवातीला थोडा बांबू लावला. तर बांबू लावायला त्यांना लक्षात आलं की बाबा बांबूमध्ये कमी मेहनत कमी आहे, त्यांना खतं, औषधं, फवारणी करण्याची जास्त गरज नाही. त्याच्याबरोबर ती त्यांची जी इथे लक्ष देण्यासाठी जास्त वेळ नको आहे. एकदा लागवड केली, फक्त वर्षातले 2 महिने, फक्त जून जुलै ज्यावेळी त्याला कोंब येतात, कोंब म्हणजे नवीन कंद येतात, त्यावेळी त्याची फक्त पाणी किंवा त्याची रखवाली करणं गरजेचं आहे उत्पन्नाच्या दृष्टीने. आता एवढ्या 12 एकरमधनं त्यांचं जे वार्षिक उलाढाल आहे ते सांगतीलच तुम्हाला किती उलाढाल आहे ती. तर मी घेऊन आलो इथे का, ती शेतीबरोबर जोड व्यवसाय. जर समजा आपल्याजवळ पडीक जमीन असेल, आता ही जमीन साधारण तुम्हाला लक्षात येत असेल काय म्हणतो याला, थोडी तांबळ माती वगैरे म्हणतो ना आपण, वर्कस माती, कुंभारडी माती, कुंभारडी माती आहे. आणि त्या मातीत सुद्धा त्यांनी बांबू लावला आहे. दरवर्षी यांचा बांबू म्हणजे स्टम जवळजवळ 10 ते 15 हजार स्टम आपल्या सिंधुदुर्ग किंवा सिंधुदुर्गाच्या बाहेर विकले जातात. त्यांचं बुकिंग म्हणजे बियाणं लागवडीसाठी त्याची आधीच बुकिंग म्हणजे जवळजवळ पुढच्या वर्षासाठीची बुकिंग आताच चालू असते. त्यांची चॅनल सुद्धा आहे, पाटलोबा पाटील म्हणून.
पाटलोबा पाटील म्हणून चॅनल आहे, त्याला जरी तुम्ही हे केलात तरी तुम्हाला त्याची माहिती मिळू शकते. आज बांबू लागवड केलेली आहे त्यांनी एका वेळी वन टाईम केलेली नाही, एक 2 एकरने वाढवत नेऊन थोडा बांबू लावला. तर बांबू लावला त्यांना लक्षात आलं की बाबा बांबूमध्ये कमी मेहनत आहे, त्यांना खतं औषधं फवारणी करण्याची जास्त गरज नाही. त्याच्याबरोबर त्यांची जी इथे लक्ष देण्यासाठी जास्त वेळ नको आहे. एकदा लागवड केली, फक्त वर्षातले 2 महिने फक्त जून जुलै ज्यावेळी त्याला कोंब येतात, कोंब म्हणजे नवीन कंद येतात, त्यावेळी त्याची फक्त पाणी किंवा त्याची रखवाली करणं गरजेचं आहे उत्पन्नाच्या दृष्टीने. आता एवढ्या 12 एकरमधनं त्यांचं जे वार्षिक उलाढाल आहे ते सांगतीलच तुम्हाला किती उलाढाल आहे ती. तर मी घेऊन आलो इथे का ती शेतीबरोबर जोड व्यवसाय. जर समजा आपल्याजवळ पडीक जमीन असेल, आता ही जमीन साधारण तुम्हाला लक्षात येत असेल काय म्हणतो याला, थोडी तांबळ माती वगैरे म्हणतो ना आपण, वर्कस माती, कुंभारडी माती, तांबळ माती नाही, कुंभारडी माती आहे. आणि त्या मातीत सुद्धा त्यांनी बांबू लावला आहे. दरवर्षी यांचा बांबू म्हणजे स्टम जवळजवळ 10 ते 15 हजार स्टम आपल्या सिंधुदुर्ग किंवा सिंधुदुर्गाच्या बाहेर विकले जातात. त्यांचं बुकिंग म्हणजे बियाणं लागवडीसाठी त्याची आधीच बुकिंग म्हणजे जवळजवळ पुढच्या वर्षासाठीची बुकिंग आताच चालू असते त्यांची. कणकवली तालुक्यातील नांदगावच्या या शेतकऱ्यांच्या भेटीने शेतकऱ्यांना खूप चांगली माहिती मिळाली. आणि याचबरोबर अशा प्रकारच्या सहली आयोजन करण्याचे जे काम आहे, जी संस्था करत आहे कोकण कला शिक्षण संस्था, तर त्यांनी पुन्हा एकदा या रानबांबळीमध्ये नवीन सहल घेऊन शेतकऱ्यांना माहिती देण्याचा उपक्रम राबवला. कणकवली तालुक्यातील कासार्डे ही जी ग्रामपंचायत यांच्या सदस्यांना, गावकऱ्यांना घेऊन इथे संतोष खोते यांच्या शेतीवर भेट देण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांना विविध प्रकारची माहिती देण्यात आली. अशा प्रकारचे उपक्रम हे सातत्याने सुरू असतात आणि यातूनच शेतकऱ्यांना नवी दिशा मिळेल. बांबू शेतीची वाढ करण्यामध्ये अशा उपक्रमांचा उपयोग होऊ शकतो, हे यातून निश्चितच दिसून येते. तर असे उपक्रम राबवले गेले पाहिजेत. बांबू शेतीचा विकास होण्यासाठी याची अत्यंत गरज आहे.